शूज कुठे ठेवले आता आम्ही विसरलो ॲक्च्युली आणि आम्ही असे अनवाणीत चालतोय कधी अजून कारण की इथे ना शूजच घालावेसे वाटत नाही. हे आहे राधाकुंड आणि हे आहे श्यामकुंड. नमस्ते गिरिराजाय नमस्ते गिरिराजाय श्री गोवर्धन नामिने श्री गोवर्धन नामिने अशेष क्लेश नाशाय अशेष क्लेश नाशाय. इकडे दाखवण्यासारखं ना खूप सारं आहे. सो व्लॉग मला वाटतं मोठाच बनेल. असं वाटतं ना. तर नमस्कार मित्रांनो, कसं आहे सगळेजण मजेत आहेत ना. मजेत तर असलंच पाहिजे. सकाळचे वाजले आहेत 5 आणि मस्त वेगळी अशी ना गुलाबी थंडी पडली आहे. जास्त नाही, थोडीशी थंडी पडली आहे आणि ना बऱ्याच महिन्याचा ना कामाचा ट्रेस होता. तर ना एक असं ठिकाण आम्ही आता जातोय ना, ते म्हणजे गोवर्धन इको विलेज पालघरला. गोवर्धन इको विलेज म्हणजे तुम्हाला गोवर्धन या शब्दाने तुम्हाला कळलं असेल. हे एक मिनी वृंदावन बनवलेलं आहे. तर हे ठिकाण आहे कुठे? मुंबईपासून अगदी जवळ. म्हणजे पालघर स्टेशनला उतरायचं आहे, तिथून आपल्याला एस टी पकडायची आहे. 30 ते 35 किलोमीटरचा प्रवास आहे. तिथून उतरून एक नाका येतो, तिकडून उतरून नंतर आपल्याला रिक्षा पकडायची आहे. रिक्षा पकडलं की डायरेक्ट गोवर्धन विलेज. आणि आता बाकीचं जे काय आहे ते तुम्हाला तिथेच गेल्यावर कळेल. तर मित्रांनो, वेळ नाही घालूया आणि ना लगेच ह्या व्लॉगला सुरुवात करूया. तर आपल्याला सकाळची 5:47ची ट्रेन आहे डहाणूसाठी. नंतर आपण मधल्या प्रवासात भेटूया. Two hours later. चला, आपली गाडी लागली आहे आणि ती गाडी आपल्याला पोहोचवणार कुठे ते आता तुम्हाला पुढे सांगेन. तर आता आपण जाऊया गाडीत. मागे चल. चला, आपली एस टी निघाली आहे. गणपती बाप्पा मोरया. पालघर स्टेशनपासून अगदी जवळ आहे हा एस टी डेपो. तुम्ही कोणालाही विचारलं ना, कोणीही इकडे. A few moments later. हे एक असं ठिकाण आहे जे प्रत्येकाला पाहावंसं वाटेल. सो त्या ठिकाणी मी इथे आलोय, म्हणजे गोवर्धन इको विलेज. सो असा काही प्रवास आहे. प्रवास एकदम मस्त आहे. घाटाघाटातून, वळणाच्या रस्त्यातून आणि निसर्गरम्य वातावरणातून तुम्ही पोचतात. आणि नंतर इकडे जेव्हा तुम्ही आता आपण पाहूच, आता आतमध्ये जाऊ सर. खूप चांगलं आहे बघण्यासारखं. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे. खूप वेगळं वातावरण असणार आहे. हा नेहमीपेक्षा ना वेगळा ब्लॉग असणार आहे. तर तुम्हाला ना हा ब्लॉग खरोखर आवडेल अशी माझी आशा आहे. ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे. चला, आता आपण जाऊया आतमध्ये. सो मित्रांनो, आम्ही ना आतमध्ये गेटमधून एंट्री मारली आहे आणि जसं जसं आम्हाला जे जे काय दिसेल ना ते तुम्हाला आम्ही ना ह्या ब्लॉगमध्ये ना दाखवत जाऊ. गौशाळा, तर गौशाळा आहे इकडे. तर सुरुवात आपण ना गौशाळेपासून करू. आणि माझे येताना तिथे ना नजर पडली ना, माझं मन खूप प्रसन्न झालं. आणि काय आली अम्मा, तर आपण आहे ना गाईला चारा देऊया. ये इकडे इकडे. हे बघा, सगळ्या गाई आल्या. ओ, राम तारा कीर्ती लक्ष्मी असं. अच्छा, राम तारा कीर्ती लक्ष्मी असं ह्या गायींची नावं ठेवलेत. हा आहे राम, त्या गायीची लक्ष्मी. अच्छा अच्छा, म्हणजे गायींना पण बघा नावं बिवं मस्त दिली आहे तिकडे. आणि हा राम किती हाईट आहे. माझ्या हाईटला मला वाटतं माझ्या हाईटच्या एवढंच असेल. काय सुंदर दिसतं ना. असं वाटतं ना की बघतच राहावं. जे गायींच्या आपण सहवासात राहतो ना, तर ती एनर्जी ना नेक्स्ट लेवल असते. कुदरती असते ना ती.
हां काय झालं बापरे रागवली. म्हणजे गायींना वगैरे गौशाळेला बघून ना एक वेगळंच समाधान आहे ना. आत्तापासून पॉझिटिव्ह एनर्जी यायला सुरुवात झाली आहे. चला मित्रांनो, सुरुवातीला आम्हाला मस्तपैकी गायींचं दर्शन झालं, गायींचा सहवास मिळाला. आता कसं आहे आम्हाला ना इकडे ॲक्च्युली काय माहिती नाही आहे, पण जसं जसं आम्हाला ज्या ज्या काही गोष्टी माहीत पडतील ना त्या तुम्हाला आम्ही ना दाखवत जाऊ. तुम्ही बघत राहा. आता इथे एक मंदिर दिसत, आपण त्या मंदिरात जाऊ. तर मित्रांनो इथे ना श्री राधा वृंदावन बिहारी टेम्पल आहे. तर आपण आता मंदिरात जाऊया. ॲक्च्युली मी इथे ना थोडंसं स्लोली बोलेन, कारण की इथे ना असे पूजा वगैरे करताना मंत्र बोलतात तो त्यांना डिस्टर्ब नको. सो आपण स्लोली याच्यामध्ये बोलूया. तुम्हाला मी मंदिर दाखवतो. मंदिर बघून ना तुमचं मन इतकं प्रसन्न होईल ना, ही माझी गॅरंटी. तर तुम्ही ना फक्त मंदिर बघा. खूप मनाला एक प्रसन्नचा असा एक तुम्हाला अनुभव होईल. तर तुम्ही आता मंदिर बघा. हा ब्लॉग केवढा मोठा बनेल इकडे दाखवण्यासारखं ना खूप सारं आहे. सो व्लॉग मला वाटतं मोठाच बनेल, कारण की दाखवण्यासारखं इतकं आहे ना की तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत. तुम्हाला खूप पॉझिटिव्हिटी मिळेल हा व्हिडिओ आपला हा ब्लॉग बघून. आणि हा असा मस्त परिसर आहे आणि हे असं सुंदर असं मंदिर कोरीव काम केलेलं आहे आणि हा असा आजूबाजूचा निसर्ग आहे. आता आपण जाऊया पुढे हे बघूया. आणि इकडे ना साफ स्वच्छता बघा किती आहे. खिचडीचा प्रसाद आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण. मित्रांनो आता आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि आम्हाला असा ना इथे मस्तपैकी प्रसाद मिळाला आहे, खिचडीचा प्रसाद मिळाला आहे. तर आम्ही आता खिचडीचा प्रसाद खातोय. तिकडचं वातावरण एकदम पीसफुल आहे, शांतता आहे, क्लीननेस आहे, सगळीकडे स्वच्छता आहे. आम्ही ॲक्च्युली काय करतो माहिती आहे का, म्हणजे आमची सवय ना त्याप्रमाणे मी सगळीकडे जाऊन विचारतो की व्हिडिओ काढू शकतो की नाही काढू शकत. भले परमिशन असेल पण आपण स्वतः जाऊन विचारणं हे आपलं कर्तव्य आहे. सो एक रिस्पेक्ट झाला. तर मी सगळीकडे जाऊन विचारतोय व्हिडिओ काढू शकतो की नाही. मित्रांनो मंदिराचं आपण दर्शन घेऊन आलो, नंतर प्रसाद खाल्ला, प्रसाद खाऊन झाला. तर आता आपण ह्या साईडला चाललोय. ॲक्च्युली आम्हाला माहिती नाही की कुठे काय आहे ते. आम्ही जसं जातोय ना, म्हणजे आपलं नेहमीचंच वाक्य, मी जातोय माझ्यासोबत तुम्ही आहात, म्हणजे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर ह्या ब्लॉगमध्ये आहात. आणि इथे हे गोवर्धन इको विलेज आहे, जे मिनी वृंदावन आहे. तुम्ही सुद्धा इथे माझ्यासोबत दर्शन घेताय, फिरताय वगैरे आणि इकडे पूर्ण एक्सप्लोअर करताय. सो आता आपण बघूया ह्या साईडला काय आहे ते. हरे कृष्ण 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 हरे हरे. आता आपल्या समोर जे तुम्ही मंदिर बघताना थोडंसं उंचावर आहे, ते आहे मदन मोहन टेम्पल आहे. आणि मंदिर बघा ना किती सुंदर आहे, कोरीव काम बघा किती सुंदर आहे. तर आता आपण जाऊ दर्शन घेऊया.
आम्ही आता ना मदन मोहन टेम्पलच्या तिकडे आहोत आणि ना खरोखर हे जे मंदिर आहे ना इथून ना निघावंच नाही वाटत आहे. वातावरण प्रसन्न आहे. थोडंसं डोंगरावरती हे मंदिर आहे. निसर्ग तुम्ही बघतील ना चारी बाजूला निसर्गच निसर्ग आहे. म्हणजे मन एकदम ना प्रसन्न होतं. आणि बघा ना असं ना दव पडलं इथे पूर्ण असं ओलं ओलं झालेलं आहे आणि आजूबाजूला ना अशा डोंगरांच्या रांगा वगैरे पसरलेल्या आहेत आणि असं निसर्गरम्य वातावरणाच्या मधोमध मिनी वृंदावन आहे. तर खूप म्हणजे बघण्यासारखं अजून आहे. काही स्पॉट आहेत ना अजून ओपन नाही झाले. तर आम्ही वेट करतोय ते कधी ओपन होतंय आणि आम्ही कधी एक्सप्लोर करायला घेतोय बाकीच्या गोष्टी. हरे राम हरे कृष्ण कमेंट करायला विसरू नका. जाताना आपण इथे 2 टेम्पल पाहिले. हा जो भाग आहे ना हा इथे 2 टेम्पल आहेत आणि इथे आता गेट दिसतो ना गेट दाखव. हा जो गेट आहे ना ह्याच्या आतमध्ये आहे ना वृंदावन फॉरेस्ट आहे. तर तिथे जाण्यासाठी ना आपल्याला ना गाईड बरोबर जायचं. तर आपल्याला एकतर तिथे आतमध्ये ऑफिस इथे रजिस्ट्रेशन करावं लागतं नाहीतर मग इथून ॲप आहे गोवर्धन इको विलेज असं ॲप आहे. इथे स्कॅन करायचं आहे आणि त्या ॲपमध्ये रजिस्टर करायचं आहे. मग इथे गाईड येणार ते आपण गाईड बरोबर आतमध्ये जातात आणि ते गाईड आपल्याला पूर्ण टूर देणार आतमधल्या वृंदावन फॉरेस्टची आणि तिकडे जे जे काय आहे त्याची. सो फ्रेंड्स इथे आपण आता मंदिरामध्ये मगाशी दर्शन घेऊन आलो ना राधा वृंदावन बिहारी मंदिर. इथे समोर ऑफिस आहे. त्या ऑफिसमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. जे वृंदावन फॉरेस्ट आहे ना त्याच्या आतमध्ये काही प्लेसेस आहेत. म्हणजे हे जे तुम्ही परिसर बघताय ना हा टेम्पलचा परिसर आहे आणि आपल्याला मेन वृंदावन फॉरेस्टमध्ये जायचं असेल ना तर तिथे गाईड असतात आणि ते गाईड आहे ना आपल्याला पूर्ण गाईड करतात. आतला भाग आहे ना सर्व दाखवतात. सो तुम्हाला तिकडे रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर तुम्हाला ह्या गेटच्या इथे उभं राहायचं आहे. 10:30 वाजता गाईड येणार आणि आपण गाईडसोबत आतमध्ये जायचं आहे. तर हा आहे तो गेट. या गेट नंतर आपण 10:30 नंतर आपण इथून आतमध्ये जाणार. चला 10:30 वाजले आणि बघा सगळेजण असे आता आतमध्ये जाणार गाईडसोबत. तर आपण पण जाऊया आतमध्ये. अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ में हार्दिक स्वागत है। एक संकल्पना की गई थी श्रील प्रभुपाद द्वारा कि जो वृंदावन है तो वृंदावन में सब लोग प्राय जा नहीं सकते, सब बिजी रहते हैं, जॉब रहते हैं सबका। वृंदावन जाने के लिए 1.5 दिन लगता है, आने के लिए 1.5 दिन, तो सबको छुट्टी नहीं मिलता है। तो इसलिए श्रील प्रभुपाद जो अंतर्राष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ के संस्थापक आचार्य है, उनकी परिकल्पना है कि जहाँ पे भी शहर है, शहर के अंदर अलग अलग जगह पे वृंदावन की प्रतिकृति होनी चाहिए। जो इच्छुक है जिनको कृष्ण भावनामृत के बारे में जानना है तो वो वृंदावन के बारे में थोड़ी जानकारी प्राप्त कर सके और अपनी भावना को कृष्ण की ओर आकर्षित कर सके और भक्ति कर सके। तो उन्होंने यहाँ पे मिनी वृंदावन बनाया हुआ है। तो ये मिनी वृंदावन का मैप है। इसके अंदर 12 वन जो ओरिजिनल वृंदावन में उसकी प्रतिकृति यहाँ पे बनाई गई है, 12 वन। इसके अंदर आप जैसे आगे जाओगे तो जो वृंदावन के 7 प्रमुख मंदिर है उनकी प्रतिकृति बनाई है। और अगर बाहर आप जाओगे तो वहाँ पे जो राधा मदन मोहन जी है उनकी जो एक्चुअल वहाँ पे जो मंदिर है वृंदावन का उसका एग्जैक्ट कॉपी बाहर बनाया हुआ है। और अंदर में आप जाओगे तो उसकी प्रतिकृति है, तो उसका सेम साइज का नहीं, छोटा साइज का है। और यहाँ पे आप जाओगे तो यमुना नदी रहेगी, फिर कंस का जेल रहेगा, फिर अलग अलग जो जो जगह पे कृष्ण भगवान ने अलग अलग राक्षसों को मारा है तो उनकी जगह की प्रतिकृति बनाई है और वहाँ पे उनका डायोरमा वगैरह बनाया है, तो आप वो देख सकते हैं। और आगे जाओगे तो फिर यहाँ पे गोवर्धन जी है, तो गिरी गोवर्धन जी का भी आप परिक्रमा कर सकते हैं। तो अगर एक्चुअल आप वृंदावन में जाओगे मथुरा में तो 21 किलोमीटर का है। तो जनरली सुबह हम लोग परिक्रमा शुरुआत करते हैं तो धीरे 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 करके हम लोग शाम को वापस आते हैं। लेकिन श्रील प्रभुपाद की असीम कृपा से यहाँ पे छोटा गोवर्धन बना है जिसकी परिक्रमा आप 15-20 मिनट में आराम से कर सकते हैं, या तो 5 मिनट में भी कर सकते हो यदि आप भगवान को ध्यान में रख के यदि परिक्रमा करेंगे गोवर्धन की वृंदावन। ठीक है, तो आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। बोले श्रील प्रभुपाद की जय। गाईड काका होते ना त्यांनी चांगली माहिती दिली. आता मी तुम्हाला ना इकडचे ना जे दृश्य आहेत ना जे त्यांनी सांगितलेले ना ते तुम्हाला मी एक एक दाखवत जातो आणि तुम्ही माझ्या मागे बघतील ना खाली असं इथे ना हा पूर्ण भाग आहे ना हा शेणाने सारवलेला आहे. सो सुरुवात इथूनच आहे. तर इथे ना आता आपण पाहणार आहोत पहिला यमुना घाट आहे. तर इथे अशी यमुना नदी वगैरे दाखवले. तुम्हाला मी एकदम व्यवस्थित क्लोजअप दाखवतो की कसं आहे काय आहे ते. खूप इथे प्रसन्न आणि खूप पीसफुल असं वातावरण आहे.
चला आता आपण जाऊया पुढे. तर जायचं इथून रस्ता आणि समोर पण आहे काहीतरी. मित्रांनो जसं जसं मला ते दिसतंय ना तसं तसं मी तुम्हाला दाखवत जातो, तुम्ही बघत जा. आणि इथे बघितलं तुम्ही तर अशी ना वाळू आहे, वाळू म्हणजे तुम्हाला ना चालायला पण बघा ना एकदम बरं वाटतंय खूप. आणि इथे येतो असा हा ब्रिज येतोय. पुलावर जाऊया. हा पूल पण ह्या लोकांनी बनवलाय, असा मस्तपैकी बनवलाय. हा हा छान. आणि इथून पण बघा दृश्य काय भारी वाटतंय. सो आपण मगाशी तिकडे होतो, तिथून मग आपण इथे आलो आणि ह्या ब्रिजवरनं आता आपण वरती आलो आहे. आणि इकडे बघा मस्त आहे, लोकांनी खूप छान असं बनवलं आहे निसर्गाच्या ह्याच्यामध्ये. आणि इथे बघा कसं एकदम पाणी थांबवलं आहे आणि आजूबाजूला दगडी लावून ना खूप छान एकदम टेक्स्चर आले एकदम. तर आता आपण जाऊया पुढे. आणि त्याशी बांबूची झाडं आहेत, उंच उंच बांबूची झाडं आहेत. ब्रह्मांड घाट. यहाँ पे हम देखते हैं कि भगवान श्री कृष्ण जो है क्या कर रहे हैं, दर्शन कीजिए क्या देख रहे हैं, प्रसन्न क्या देख रहे हैं. तो नंद बाबा है, यशोदा माई है. भगवान क्या कर रहे हैं, जो नंद बाबा है उनके चरण पादुका अपने सर पे ले. किसी का भी चरण पादुका अपने सर पे लेना तो क्या चाहिए, तो भगवान सिखाना चाहते हैं नम्रता. क्या सिखाना चाहते हैं, नम्रता है, संयम है, तो कुछ भी है हम सेवा कर सकते हैं भगवान के चरणों में. गाय और बछड़े भगवान कृष्ण को बहुत प्रिय है और कौन से मामा से डर भी है. तो गाय के हम संस्कृत में गौ माता बोलते हैं, गौ माता. कृष्णा हरे कृष्ण हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे हरे हरे. श्री कृष्ण भगवान की जय. धाम की. अभी शाम को राधा को दर्शन करके हम एक परिक्रमा करेंगे, भोग लग जाएगा, थोड़ा ऊपर घूम के आइए, फिर आरती मिलेगा. आगे जाएंगे हम भगवान के पास, दर्शन लेके ऐसा परिक्रमा करेंगे. यहाँ 2 मिनट बैठ सकते, बैठो 2 मिनट. भगवान का एक मंत्र है, हम 3 बार बोलेंगे. आइए इधर बैठो. हे बस
तो हाथ जोड़िए और बोले 3 बार हम उनका मंत्र बोले मेरे साथ 3 बार बोला उनका मंत्र। नमस्ते गिरिराजाय नमस्ते गिरिराजाय श्री गोवर्धन नामिने श्री गोवर्धन नामिने अशेष क्लेश नाशाय अशेष क्लेश नाशाय परमानंद दायिने परमानंददायिने नमस्ते गिरिराजाय नमस्ते गिरिराजाय श्री गोवर्धन नामिने श्री गोवर्धन नामिने अशेष क्लेश नाशाय अशेष क्लेश नाशाय परमानंद दायिने परमानंददायिने नमस्ते गिरिराजाय नमस्ते गिरिराजाय श्री गोवर्धन नामिने श्री गोवर्धन नामिने अशेष क्लेश नाशाय अशेष क्लेश नाशाय परमानंद दायिने परमानंददायिने गिरिराज महाराज की जय गोवर्धन की जय। चला आता आपण करतोय परिक्रमा करतोय, इथे कुंड वगैरे आहे, सो आपण इथे परिक्रमा करतोय। इथे आहे हे जे कुंड आहे श्री श्याम कुंड आहे, इथे अशी नावं वगैरे पण दिलेली आहेत आणि इथे बघा असं मस्त की शेणाने सारवलेलं आहे। मला हे खूप बरं वाटतं ॲक्च्युली शेणावरती चालण्यासाठी। हे आहे राधाकुंड आणि हे आहे श्यामकुंड, असे 2 कुंड आहेत। सो आता आपल्याला परिक्रमा करायला जायचं आहे, तर आपण जाऊया परिक्रमा करायला। नेचर बघा इकडचं नेचर, वाव। हा ॲक्च्युली व्लॉग आहे ना एकदम पीसफुल आहे, जे जे काही दिसते ना ते तुम्हाला मी दाखवत जातो आहे। देखिए हा गोवर्धन पर्वत दाखवला आहे, चला जाऊया पुढे। इथे दाखवला आहे नवलकुंड, आता इथे नाव लिहिले म्हणून समजते। ही ॲक्च्युली आम्ही परिक्रमा करतोय, परिक्रमा। श्री कृष्ण भगवान की जय। वृंदावन धाम की जय। सो अशी आम्ही परिक्रमा करतोय ना, परिक्रमा करून इथे मागे दिसतो ना हा गोवर्धन पर्वत आहे। जसे आपल्याला मगाशी माहिती मिळाली तर आपण ना गोवर्धन पर्वत करून 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 असं ही परिक्रमा आहे आणि आता आपण परत त्या डेस्टिनेशनवर पोहोचणार आहे। चला आपली इथे परिक्रमा झालेली आहे। आता जे कुंड आहेत ना राधाकुंड आणि श्यामकुंड, त्यातलं आपण थोडंसं पाणी आपल्या डोक्यावर घेऊ शकतो। कुंड राधा कुंड की जय। झाले आपले परिक्रमा, सर्व काही थोडंफार बघून झालेलं आहे। तर आता आपण स्वतः एक्सप्लोअर करतोय काही काही ठिकाणी। तर श्री राधा गोकुलानंद जी मंदिर, सो आता आपण इकडे जाऊया दर्शन घेण्यासाठी। इथून मारूया एंट्री। ओ हो हो, हे तर तुम्हाला बाहेरून दाखवलं पाहिजे, पहिला मी हे तुम्हाला बाहेरचं दाखवतो।
असं वाटते कुठल्या तरी जुन्या काळात आपण आलोय. सुंदर. शांत वाटते ना एकदम. हां एकदम पीसफुल वाटते ना. हां घुमता आवाज. चला पटापट बघून घे पुढे काय ते. जसं जसं आता मला जे माहीत पडते ना ते तुम्हाला आम्ही दाखवते. जे आम्हाला दिसतंय ना ते तुम्हाला आम्ही दाखवत जातो, कारण की आम्हाला इतकी माहिती नाहीये. जसं जसं आम्हाला दिसतंय तसं आम्ही दाखवतो. ह्याचं कारण का माहिती का, कारण की तुम्हाला ना तुम्ही सुद्धा इथे आहात आणि हा सर्व परिसर पाहता, इकडचे मंदिरं पाहता, इकडचा पीसफुल, इकडचं शांतता तुम्ही स्वतः घरी बसून अनुभवताय. सो तुम्हाला असा काहीतरी एक्सपिरियन्स आता येणार म्हणजे येत असेल तुम्हाला. सो मी तुम्हाला असं एक एक दाखवत जातो, तुम्ही बघत जा. आणि इथे ना ॲक्च्युली आल्यावर ना काय होते माहिती आहे का, इथे सगळीकडे ना असं शेणाने सारवलं वगैरे आहे. आणि बघा ना एकदम म्हणजे ना गावी आल्यासारखं एकदम फील होतं. इथे होमकुंड वगैरे आहे, म्हणजे इकडचं वातावरण आहे ना एकदम शुद्ध बोलतो ना आपण तसं आहे. तर मित्रांनो इथे पण एक सुंदर मंदिर दिसते. आम्ही कसं आता ना स्वतःच एक्सप्लोअर करतोय. हा भोग मगाशी दाखवला आणि 12:30 म्हणजे सगळ्यांना म्हणजे इथे प्रसाद आहे. तर आम्ही इथे जरा स्वतः एक्सप्लोअर करतोय. जरा असं पुढे पुढे फिरत आलोय की बोलू तुम्हाला आणखीन काय दाखवू. ब्लॉग थोडासा मोठा असेल कारण की दाखवण्यासारखं एवढं आहे ना, जेवढं दाखवता येतं ना तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे 2 पार्ट वगैरे नाही बनवत. तर एकाच पार्टमध्ये तुम्ही मस्तपैकी हा पूर्ण मिनी वृंदावन आहे ना तुम्ही बघू शकता. आणि इथे पुढे एक सुंदर मंदिर आहे, तर आपण आता ते बघायला जाऊया. झाडं बघा ना, झाडच किती आहेत इथे, बांबूची झाडं वगैरे किती आहेत. बापरे, हा बांबूच आहे. ह्याला आपण काय बोलतो, टोकर वगैरे पण बोलतो. मस्ट विजिट ॲट वन्स. एकदा तरी इथे या तुम्ही, पुन्हा पुन्हा याल ही मी गॅरंटी देतो. आम्ही ॲक्च्युली इथे येऊन एवढं हे झालं ना की आम्ही 3 जण आहे ना शूज कुठे ठेवले आता आम्ही विसरलो ॲक्च्युली. आणि आम्ही असे अनवाणीत चालतोय कधीपासून, कारण की इथे ना शूजच घालावेसे वाटत नाही. कारण की मी तुम्हाला मगाशीच बोललो की इथे ना वाळूसाठी म्हणजे चालायला ट्रॅक आहे, शेणाने प्रत्येक ठिकाणी सारवलेलं आहे, पूर्णपणे गावचा फील आहे. त्यामुळे आम्ही शूज वगैरे काही घालतच नाही आहे. हे आहे श्री राधा गोविंद टेम्पल. मंदिर खूप छान आहे.
राधा दामोदर श्री राधे। जय वृंदावन धाम वृंदावन धाम वृंदावन धाम जय वृंदावन धाम। जय गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन गिरि गोवर्धन जय गिरि गोवर्धन। जय जय प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। मस्त वाटलं ना? जय प्रभुपाद जय श्रील प्रभुपाद। कलियुग पावन त्रिभुवन मंगल युग धर्म गोलोकेर प्रेम धन हरिनाम संकीर्तन यज्ञ की जय। जय जय श्री राधे श्याम। चला, इथे आता भोजनालयाची वेळ आहे 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत. आणि इथे गौशाळा आहे ना, त्या गौशाळेच्या बरोबर हा समोर बोर्ड आहे आणि इथून रस्ता आहे. तर इथे आहे समोर भोजनालय गोवर्धन अन्न क्षेत्र ललिता भवन, इकडून जायचं आहे. आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे प्रसादाचा लाभ. मस्तपैकी आपल्याला आरती पण मिळाली इकडे, मस्तपैकी आपल्याला आरती पण मिळाली. मी आरती शोधत होतो आणि लकीली वरती आरती चालू होती. यतीनला बोलत चल जाऊया, मस्तपैकी चांगलं दर्शन पण झालं आणि आरतीला पण खूप बरं वाटलं, मन प्रसन्न झालं. आता आपण घेऊया प्रसादाचा लाभ. हे आहे असं काही हॉल टाईप आहे आणि इथे आहे प्रसादाचा आपल्याला घ्यायचा आहे लाभ. सो इथे अशी लाईन लावायची आहे आणि तिथे मस्तपैकी मांडी घालून जेवायला बसायचं आहे, म्हणजे प्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. हरे कृष्ण. चला, बघा हे असं आपण घेतलंय, प्रसादाचं ताट घेतलंय आणि इथे आपण असं मस्तपैकी ये मित्रांनो प्रसाद खाऊन झाला ना तर आपलं ताट आहे ना आपल्याला स्वच्छ करा. कधी पण सवय असली पाहिजे. आणि आपण जिथे बाहेर जातो तिथे सुद्धा इथे असं साबण देखील आहे. चांगलं ताट स्वच्छ घासायचं आहे आणि परत आपल्या जागी नेऊन ठेवायचं.